श्री स्वामी तुझ्या जवळच्या माणसांनी घात केलाय तुझा आणि म्हणून तू त्या दुःखात दडून बसलास. तुझा बहुमूल्य वेळ चुकीच्या माणसांच्या नादी लागून वाया घालवलास आणि आता विचार करतोयस माझं काय चुकलं. अरे वेड्या, तुझं काय चुकलं ते आता तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याने योग्य वेळेत जमीन नांगरली आणि अगदी योग्य पद्धतीने पेरणी सुद्धा केली. आता सगळं पावसावर होतं. एक दिवस पावसाची वाट पाहताना हवेत गारवा पसरला, मातीचा सुगंध दरवळला आणि पावसाचे थेंब बरसू लागले. काही दिवसांत त्या बियांमधून छोटी रोपं उगवली. शेतकरी खूप आनंदी झाला आणि रोपांना नवीन जीवन मिळालं. पावसाच्या प्रत्येक सरीने रोपं सुखावत गेली. आता मात्र त्या रोपांना पावसावर अतूट प्रेम जडलं आणि ती नेहमी त्याची वाट पाहू लागली. एक दिवस पावसाने रौद्र रूप धारण केलं. जोरदार पूर आला आणि त्याने साऱ्या रोपांना हाणून पाडलं. सारं काही संपलं. ज्या पावसाने रोपांना जीवन दिलं तोच पाऊस त्यांच्यासाठी घातक ठरला. कारण रोपांनी पाऊस श्री स्वामी